ऐन पावसाळ्यामध्ये ठाणे स्टेशनची दुरवस्था, भर पावसात फ्लॅटावरती छत नसल्याने प्रवाशांचे हाल। या संदर्भात मनसे नेते अविनाश जाधवांकडून ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी, लवकरात लवकर यावर उपाय करण्याची मागणी। अमरनाथमधील बी कॉम्बिंग वरून आता नवरेनगरकडे जाणारा रस्ता जलमय, साचलेल्या पाण्यातून वाहनांचा प्रवास। साचलेल्या पाण्यामध्ये अनेक दुचाकी आणि रिक्षा बंद। राज्यात 6 ते 7 दिवसांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात हवामानाचा रेड अलर्ट देण्यात आलाय, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। अहिल्यानगरच्या वालुंबा नदीला पूर, वाळकी अकोळनेर परिसराला फटका। वाळकी पूलही पाण्याखाली, पाणी न ओसरल्यानं 24 तासांनंतरही अनेक गावांचा संपर्क तुटला। यंदा सरासरीच्या 106% पाऊस। बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका। बार्शीत घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान। राज्यात 19 मे पासून झालेल्या पावसामुळे 34 जणांचा मृत्यू। मुंबई, पुणे, रायगड, जालना आणि नगरमधील नागरिकांनी जीव गमावला। नवी मुंबईत मुसळधार पाऊस। एपीएमसी बाजारपेठेमध्ये फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, ग्राहक नसल्यामुळे फळ पडून। पुण्यातील दौंड तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। 8 महिन्यांपूर्वीच बांधलेल्या राहूमधील रस्ता पावसामुळे वाहून गेला। सिंधुदुर्गात एनडीआरएफची टीम दाखल। पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्गातील प्रशासन सज्ज। जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य स्थिती ओढावल्यास मदत होणार।